नमस्कार मित्रांनो. बांधकाम कामगारांच्या मुलांना 1ली ते 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्यांना ₹2,500 स्कॉलरशिप मिळणार आहे. या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय-काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की एम-एच पासून सुरू होतो. त्यानंतर ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल, तो ओ-टी-पी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर, फोटो. त्या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे, अन्यथा क्लेम करता येणार नाही. मी स्क्रोल करून घेतो. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची संपूर्ण डिटेल ह्या ठिकाणी येईल. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, जेंडर, मॅरेज स्टेटस, डेट ऑफ बर्थ आणि एज ही संपूर्ण डिटेल येईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचे बँक तपशील द्यायचा आहे. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचा ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. या ठिकाणी जर तुम्ही याच्या पहिले जर क्लेम केला असेल तर ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली येऊन जाईल. जर नाही केला असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला आय कोड टाकायचा आहे. आय कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर ह्या ठिकाणी अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी परत आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर मी टाकून घेतो. टाकून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट केंद्र, या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे म्हणून आपली शैक्षणिक कल्याण योजना आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर स्कीम, स्कीम आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. E01 1ली ते 7वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांना ₹2,500. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नाव सिलेक्ट केल्यानंतर आधार नंबर आणि वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल. मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर कितवीला शिक्षण शिकत आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शाळेचे नाव, शाळेचा पत्ता आणि ह्या ठिकाणी शिक्षण मंडळ ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर पासिंग इयर. मी संपूर्ण काही भरून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG, PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपल्याला उपस्थिती अहवाल द्यायचा आहे मागच्या वर्षीचा. मागच्या वर्षीची उपस्थिती आपल्याला 75 किंवा 75% च्या जास्त पाहिजे. मी या ठिकाणी उपस्थिती अहवाल अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बोनाफाईड अपलोड करून घ्यायचा आहे चालू वर्षाचा. तर ह्या ठिकाणी चालू वर्षाचा बोनाफाईड अपलोड करून घेतो. त्यानंतर आधार कार्ड, आपल्या मुलाचं ह्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. दोन्ही साईड आपल्याला मर्ज करायचे आहेत आणि PDF बनवून आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करायचं आहे. राशन कार्डमध्ये मुलाचं नाव असणे आवश्यक आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी पासबुक अपलोड करायचं आहे. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं पासबुक ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफाय, तर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिजिट डेट,
ज्या दिवशी आपण बांधकाम कामगार सुविधा केंद्राला आपण व्हिजिट करणार आहोत, ती तारीख ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. याच तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्याला उपस्थित राहायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी. तर या ठिकाणी मी तारीख सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. रिफ्रेश वगैरे काही करू नका. जर सबमिट होत नसेल तर या ठिकाणी आपली हिस्ट्री क्लिअर करायची आहे आणि परत सबमिट करायचं आहे. या ठिकाणी आपला सक्सेसफुली ॲप्लिकेशन सेव्ह झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजना E01 आणि लाभाची रक्कम ही ₹2,500 आहे. जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला हे लेटर जेवढे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते, उपस्थिती अहवाल, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, बोनाफाईड एवढे घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.